गजानन रामचंद्र डवरे, ज्योतिबाचा नाथसेवक. ज्योतिबाचं डवरी म्हणजे ज्योतिबाच्या कानात असणारी ही बाळी, ही शिंगी शैली, डमरू, पात्र, झोळी हे सगळं आमच्याकडं अधिकार आहे. म्हणजे मानवातला प्रतीक ज्योतिबा म्हणायला काय हरकत नाही. इथं नैवेद्य किती जरी मोठा केला तर पहिल्या ज्योतिबाच्या डवऱ्याच्या पात्रात भरून आरती केल्याशिवाय त्यांना खायला परवानगी केली. पालखीच्या पुढं रविवारी आपला पहिला मान, आपण गाणं म्हणल्याशिवाय आरती केल्याशिवाय देवाची पालखी हलते. हे झालं. दुसरं, रोज सकाळी 12च्या दरम्यान देवाची आरती करायची, संध्याकाळी 8:30च्या दरम्यान आरती करायची. हे नित्याचं करतो. दुसरं, मग इथे येणाऱ्या भाविक असतील, गोंधळ म्हणजे काय, गोंधळ घातल्यामुळं काय होतं, असा गोंधळ कुणी कुणी घातला, थोडक्यात त्यांची प्रस्तावना सांगून लोकांना जेणेकरून देवाचं महत्त्व थोडक्यात माहिती करून द्यायचं. गोंधळ म्हणजे काय, 33 कोटी देवांची महापूजा. 1-2 देव करायचं म्हटलं तुम्हाला तर इकडे जाऊ का तिकडे जाऊ असं होतं. पण असा गोंधळ ज्या ठिकाणी तुम्ही मांडशील, बरं तुमच्या घरात मांडा, देवाच्या दारात मांडा, माळाव मांडा, असा चौक ज्या ठिकाणी भरला जातो त्या ठिकाणी 33 कोटी देवांचं आद्य ठिकाण निर्माण होतं. म्हणून अशा पूजेला गोंधळ हे नाव दिलं जातं. आणि आई वडिलांनी तुमच्या आपल्या मुलाचं लग्न केलं की कुलधर्म कुलाचार म्हणून त्यांच्या हातून हा पहिला कार्यक्रम करून घेतला. आई वडील थांबलेत की त्यांचा गोंधळ सुरू झाला. का तर गोंधळ लग्नानंतर सुरू कसा होतो, शुभमंगल सावधान झाले की कुमारचा अण्णा होतो. म्हातारपणापर्यंत अण्णाच म्हणते बायको करत तुम्हाला, हे नाही अण्णा, ते नाही अण्णा, आणि मेल्या वाट करतो 3 रॉट तुझे देखत ते खाणार, तुझ्या माघार खाणार, तुझ्या भात द्यावं माझ्या बानं खावं, 60पर्यंत वाक्यूतीच. म्हातारा काठी टेकत जरी बाहेर निघाल तरी म्हातारे हळूच बाहेर आतनं फेकते, वाय व हे नाही अण्णा, ते नाही अण्णा, तुम्हाला वज यायचं नाही, पण कोणाकडे तरी अण्णा. अण्णा हा म्हातारपणापर्यंत मागं मानगुडी बसला की उतरत नाही. तर अशा प्रपंचात पडल्यानंतर परमेश्वर नावाची ताकद आपल्या पाठीवर जर असेल, 7 वेळा जन्म घेऊन 7 वेळा लग्न केलं तरी काही कमी पडत नाही. म्हणून कुलधर्म कुलाचार हा गोंधळ केला जातो. दुसरं, संतांनी भक्ती त्यांच्या पद्धतीनं भरपूर केली म्हणून त्यांना देव प्रसन्न झाला. आणि कलियुग आला, संतांच्यासारखी भक्ती आपल्याला जमणार नाही. म्हणून थोडक्यात सांगितली, बाबा तुझ्या घरात मुलाचं काय कार्य झालं तरी गोंधळ घाल, 33 कोटी देवांची शांतता, एवढं बास आहे. दुसरं, संतांच्यासारखी आपल्याला भक्ती जमत नसेल, सकाळी उठला, आंघोळ झाली, डोक्यावर पण शेवटचा तांबे घेतला की बोलणं बंद. कुठंपर्यंत चहाच्या